संजय गायकवाडांनी करोडोंची गाडी घेतल्यानंतर त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप आता केले जात आहेत। आमदारांनी कुठल्या ठेकेदाराच्या कमिशनमधून गाडी घेतली, भाजपच्या विजयराज शिंदे यांनी खोचक सवाल उपस्थित केला। गाडी माझ्या कंत्राटदार नातेवाईकांची आहे, संजय गायकवाड यांनी अखेर स्पष्टीकरण दिलं आहे। आणि मी 1.5 कोटीची डिफेंडर आणल्याचं जे बोललं गेलं, ती डिफेंडर तर अजून मला माहिती नाही मी कुठं आणली आणि कुठं ठेवली। पण आज बुलढाण्यात एक डिफेंडर आलेली आहे एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर, आज दाखल झाली आहे। ती डिफेंडर कोणाची आहे आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये ते कमिशन कोणाला मिळालं याचा शोध पत्रकारांनी घ्यावा। ज्यांनी आरोप केला, पहिली गोष्ट तर त्यांनी काय हरामाचं कमवून ठेवलं हे कोणाला सांगायची गरज नाही, मी त्याला काही उत्तर देत नाही। पण तो जी गाडी आहे ते निलेश ढवळे हा कंत्राटदाराच्या आधी माझा नातेवाईक आहे आणि माझ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि 1.5 कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी त्याच्यावर काढलेलं आहे। आणि जी गाडी त्यांनी आधी आम्हाला म्हणजे त्याने लेजेंडर गाडी होती ती गाडी विकली आणि त्याचं डाऊन पेमेंट घेऊन म्हणजे 100% कर्जावर त्याची ती गाडी आहे। त्याच्यात काय चर्चा करायचं किंवा आरोप कौतुक करायचा विषय आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत नाराजी आहे। वर्धा जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून नाराजी पसरली आहे। जिल्हाध्यक्षपदी अतुल वांदिले यांची नियुक्ती करण्यात आली, तर वांदिलेंच्या नियुक्तीवरून आता सुरेश देशमुख आणि त्यांचा गट नाराज झालेला आहे। यावर्षी त्यांनी विचारलं आम्हाला, पण तसं काही त्याच्यात वाटलं नाही की बाबा काही आम्ही विचारल्यानंतर आम्ही जे त्यांना सांगितलं असं करा तसं करा, पण ते आमचं ऐकतील बा असं वाटलं नाही आम्हाला। आणि त्या पद्धतीने त्यांनी ऐकलं नाही आणि अतुल वांदिले म्हणून मागे पराभूत उमेदवार आहे हिंगणघाट मतदारसंघातला, त्यालाच अध्यक्ष केलं आणि तो निर्णय आम्हाला काही दुसला नाही। आम्ही समीर देशमुख यांचं नाव अध्यक्षपदासाठी दिलं होतं। ती नाराजी व्यक्त करण्याकरताच आम्ही आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे आणि सर्व कार्यकर्त्यांची एक सभा या दिवाळीनंतर सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढे या पक्षात राहायचं की नाही राहायचं अशा प्रकारचा निर्णय आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।